रूप पाहता लोचनी जय हो लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
बहुता सुकृती नरदेहला ढला बहुता सुकृती नरदेहला बहुता सुकृती नरदेहला ढला बहुता सुकृती नरदेहला ढला भक्ती न गेला अधोगती भक्ती न गेला अधोगती भक्ती न गेला बाप भाग्य कैसे नसरे चिकन बाप भाग्य कैसे नसरे चिकन कळेची वर्म अरे मूढा कळेची वर्म अरे मूढा कळेची वर्म अरे मूढा हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली जाने मागुता जन्म घेणे जानाही मागुता जन्म घेणे जानाही मागुता जन्म घेणे अनंत जन्माचे सुकृत बदली अनंत जन्माचे सुकृत बदली जे मुखे हरी पैठा होय जे मुखी हरी पैठा होय त्याचे मुखी हरी पैठा होय हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली जाने मागुता जन्म घेणे जानाही मागुता जन्म घेणे जानाही मागुता जन्म घेणे रावरंक होगा उजनी सय्यद रावरंक होगा उजनी सय्यद तिवीण माती मुखी त्याच्या तिवीण माती मुखी त्याच्या भक्तिवीण माती मुखी त्याच्या एका जनार्दनी हरी हरी म्हणता एका जनार्दनी हरी हरी एका जनार्दनी हरी हरी म्हणता जनार्दनी हरी हरी म्हणता सायुज्यता पाठी लागे सायुज्यता पाठी लागे मुक्ती बाप भाग्य कैसे नसरेची कर्म बाप भाग्य कैसे नसरेची कर्म कैसे नसरेची कर्म बाप भाग्य कैसे नसरेची कर्म गळेची वर्म अरे मुढा गळेची वर्म अरे मुढा गळेची वर्म अरे मुढा बहुता सुकृती नरदेह लाजला बहुता सुकृती नरदेह लाजला बहुत सुकृती नरदेह लाजला बहुत सुकृती नरदेह लाजला बहुता सुकृती
बहुता सुकृती नरदेह लाधला, बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा, अनंत जन्मांचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी पैठा होय, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे, रावरंक हो का उचनीच याती, भक्ती विन माती मुखी त्याच्या, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे विठ्ठल, दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभाजन मारुतिनादन हे दुःखभाजन मारुतिनादन सुन लो मेरे पुकार पवन सुत नदी पार पवन सुत नदी पार
अष्टसिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काजा सवारे मेरा कराओ धार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेला की सेवा का झालो झालो सेवेला की सेवा का झालो सेवेला की सेवा का झालो सेवेला की सेवा बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विना गेला अधोगती हरी मुखी गाता हरपली चिंता त्याने मागुता जन्म घेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग सकल गुण गंभीर निकंत कलिकालशील आणि हत्ती हरिणामती श्री संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील सर्वांच्या परिचयातील 5 चरणांचा अभंग आपण आज या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. तर आज या ठिकाणी वैकुंठवासी दिलीप दयाजी भालेराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली ते म्हणजे परमादरणीय आपल्या राहुरी तालुक्याचं भूषण असणारे नव्हे तर ज्यांच्याकडे मोठमोठ्या सप्ताहाचं आयोजन नियोजन असतं असे आपले नियोजन बादशहा परमादरणीय आमचे ज्येष्ठ बंधू आदित्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. खरं तर दादांच्या संपर्कातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्याचप्रमाणे महेश दादा भालेराव बरोबर ना त्यांचंही मनपूर्वक आभार मानते.
खरं तर कंटिन्यू त्यांचे मेसेज चालू होते की ताई तारीख लक्षात आहे ना, तारीख लक्षात आहे ना. असो, अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपला समस्त भालेराव परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सुशीला भालेराव असतील, छबू भालेराव, पार्वती कदम, सचिन भालेराव, नितीन भालेराव, सागर भालेराव, सचिन गायकवाड, उज्ज्वला गायकवाड, सुरेश भालेराव, शारदा कदम, सुनील भालेराव, संतोष भालेराव, महेश भालेराव, राहुल शिंदे, वैशाली शिंदे, समस्त भालेराव परिवार, कदम परिवार, गायकवाड परिवार, शिंदे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर आज या ठिकाणी सुंदर अशी गायनाची साथ जे या ठिकाणी करताय, अतिशय गोड असा ज्यांचा आवाज आहे, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात माता सरस्वती विराजमान आहे, असे परम आदरणीय पूजाताई पुरकर या ठिकाणी उपस्थित आहे. ताईंचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे बघायला गेलं गोड गळ्याचे गोड गायनाचार्य, अतिशय सुमधुर असा ज्यांचा आवाज आहे, गायन सम्राट आदरणीय हरिभक्त पारायण उज्ज्वलाताई भवार, ताईंचंही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे बघायला गेलं सुंदर अशी मृदुंगाची साथ जे या ठिकाणी करताय, परमादरणीय आमचे ज्येष्ठ बंधू मृदुंग सम्राट, अतिशय सुंदर असं ज्यांचं मृदुंग वादन आहे, परमादरणीय कृष्णा महाराज हापसे, दादांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे बघायला गेलं अतिशय सुंदर असं ज्यांचं मृदुंग वादन आहे, ताल महर्षी, परमादरणीय आमचे ज्येष्ठ बंधू महेश महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे राधेश्याम वारकरी शिक्षण संस्थेतील समस्त बाल कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, परमादरणीय दादा असतील, दादांचंही मनपूर्वक आभार मानते. महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल माऊली HD या यूट्यूब चॅनलचे संचालक चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचंही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे बघायला गेलं महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल वारकरी विचारधारा याचेही चेअरमन संचालक या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे मितेश भैया, दादांचंही मनपूर्वक आभार मानते. समोर उपस्थित मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, बघा महिला मंडळ, पुरुष मंडळी. आज या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केले. बरोबर, एक काम करा महिला मंडळ, तुम्ही जरा पुढं सरका, लय मागं गेले तुम्ही, सरका पुढं सरका. विठ्ठल श्राद्धाच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलंय. पण कधी विचार केला का बाबा, का करावं लागतं वर्ष श्राद्ध? विचार केला? महिला मंडळ तुमचं बोलून झालं तर मी बोलू का? कधी विचार केला का करावं लागतं वर्ष श्राद्ध? बघा, वर्ष श्राद्धासोबतच 10वं का करता आणि 13वं का करता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका. का करावं लागतं 10वं, का करावं लागतं 13वं, का करावं लागतं वर्ष श्राद्ध? बघा, 10वं आहे ना, 10वं याला विधी आहे, विधी. बाबा जाऊ द्या, इकडे लक्ष द्या, ते बोलत असतील, आपण आपलं कीर्तन करू. कुठं लक्ष देता माझ्याकडे? बघा, चला. का करावं लागतं 10वं? बघा, 10व्याला विधी आहे म्हणून आपण दशक्रिया विधी असं म्हणतो, बरोबर ना? पण 13वं जे आहे, वर्ष श्राद्ध जे आहे, याला मात्र शास्त्र आहे, विधी बदलता येतो. म्हणजे 10वं हे आपण 3ऱ्या दिवशी करता येतं, 10वं हे 5व्या दिवशी करता येतं, 8व्या दिवशी करता येतं, 10व्याच्या दिवशीही करता येतं. पण वर्ष श्राद्ध जे आहे, 13वं जे आहे, हे 13व्याच्या दिवशीच करावं लागतं. आणि वर्ष श्राद्ध हे वर्ष श्राद्धाच्या दिवशीच करावं लागतं. मग का करावं लागतं 10वं, का करावं लागतं 13वं, का करावं लागतं वर्ष श्राद्ध? मला सांगा पुरुष मंडळी, महिला मंडळ, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत माहिती कोणाला? किती? 16 संस्कार. पण बघा,
हे 16च्या 16 संस्कार या जीवावर होतातच याची काही गॅरंटी नाही. पण बघा 3 संस्कार असेत मावशी की ते या जीवावर हमखास होतातच. किती संस्कार? 3 संस्कार. कोणते कोणते? कान उंच करून ऐका. नंबर 1 नामकरण संस्कार. बाळ जन्माला आलं की 12व्या दिवशी आपण त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात नामकरण नावाचा संस्कार. म्हणजे इथं उपस्थित असा एकही नाही की ज्याला काही ना काही नाव नाही. मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. म्हणजे जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. चला नंबर 2 जीवावर दुसरा संस्कार होतो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार सगळ्यात शेवटचा, जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो ना बाबा, तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो, तो म्हणजे अंतिम संस्कार किंवा शास्त्रामध्ये त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात. मग मला सांगा मावशी, 16 मधून 3 गेले, खाली किती उरले? किती उरले? 13. म्हणून करावा लागतो 13वा विठ्ठल. 13व्याच आहे ना मावशी. अजून एक कारण तुम्हाला सांगते. मला सांगा, तुमच्याकडे जीव खडा ठेवता का? जीव खडा. जीव खडा कळतो ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आश्मा. बरोबर, काय म्हणता? आश्मा. किंवा बाबा काही काही जण त्याला 20व्याचा दगडही म्हणतात. 20व्याचा दगड माहिती ना? जीव खडा 20व्याचा दगड. मग हा जो काही 20व्याचा दगड आहे का, हा एका कोऱ्या कापड्यामध्ये बांधायचा आणि 13 दिवस बघा आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतो ना, मग त्या दिव्याच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो. मग या 13 दिवसांमध्ये त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. किती? 13 दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा विठ्ठल. बघा, एकदा का या जीवाचा 13वा झाला की तो सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. नाती गोती भाऊ बंद जितके पण त्याचे संबंध आहे, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्वांच्या ऋणातून तो काय होतो बाबा? मुक्त होतो. बर का काका? आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो. कुठं जायला निघतो? यम दरबाराकडे. ऐका, त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे. काय नाव तिचं मावशी? वैतरणी. त्या नदीच्या काठावर या जीवाला पोहोचायचंय. पोहोचण्यासाठी या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. महादीचे 13 आणि हे 28 किती झाले? किती? तुम्ही हिशोब करा, मी चहा पिऊन आले. किती? 41. 41व्या दिवशी हा जीव त्या यम दरबाराच्या आधी वैतरणी नावाची नदी तिच्या काठावर हा जीव जाऊन पोहोचतो. माईका, ती नदी या जीवाला पार करायचे. कशी करावी? त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय. काय नाव तिचं आजी? कामधेनू. ती गाय काय करते बाबा? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते. पण ऐका, ती गाय त्याच जीवाला मदत करते की ज्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे. कसं याला नाही बरं का, पाळणाऱ्याला. ऐका, ज्यानं कोणी गोदान केलं नाही ना, मदशक्रिया विधीच्या वेळेला ब्राह्मण काका म्हणतात, गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. उगाच सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसानं जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. बघा, ज्याने कोणी गोदान केलेलं आहे त्या जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतराला घेऊन जाण्यास मदत करते. ती नदी आपल्या मुळामाई सारखी नाही बर का, गोदावरी सारखी नाही. ह्या अंगून पाय टाकला आणि त्या अंगून निघालं अशी नदी ती नाही. ती नदी पार करायला या जीवाला एकूण 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात मावशी? 59.
माधीचे 13 अधिक 28 बरोबर 41 आणि आता 41 आणि 59 किती झाले? किती 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 तुम्ही सांगा महिला मंडळ. 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. बरोबर. मग तिथं गेल्यावर आपल्या पाप पुण्याचा न्याय निवाडा करावा लागल ना, म्हणून तिथं आपल्याला एक वकील लावावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बरं तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बरं का आजी. काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील आणि टेबला खालून घेणारा तो मुळीच नाही. एकदम सरकारी ओरिजिनल वकील येतो. बरं तो वकील आपल्याकडून आपले पैसे घेत नाही बरं का. तो फक्त आपली फाईल तपासतो. यानं काय काय कुटाणा केलाय, किती लोकांचे लग्न मोडले, किती जणांचे किती भावकीचे बांध कोरले, तो काय करतो याचा न्याय निवाडा करतो. मग केस लढवायची ना, मग केस लढवण्यासाठी त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265. मादीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि मग 365व्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो. म्हणून त्या दिवशी करावं लागतं विठ्ठल. बघा मायबाप, वर्ष श्राद्धाला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे, माहिती का कोणाला? बऱ्याचदा काय असतं, आपल्या डोळ्यासमोर लिहिलं असतं पण आपल्याला दिसत नाही. इथं लिहिलंय बघा, काय? पुण्यस्मरण. का पुण्यस्मरण म्हणतात याच्या मागे पण शास्त्र आहे, ऐका. त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती, संपत्ती नाही बरं का बाबा, काय संतती, त्या संततीनं एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य, या दोघं पुण्याची बेरीज ज्या दिवशी होते का त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण. विठ्ठल. महिला मंडळ, माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. तुमच्याकडे महिन्याचे पित्र जेव घालतात का? महिना पित्र जेव घालतात ना? काऊन जेवून घालतात? नाही तुम्हाला? तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे सांगायलाच मला आणलंय. ऐका, महिन्याचे पित्र आपण का जीव घालतो याच्या मागे शास्त्र आहे. पण तुम्हाला मी सोपं करून सांगते. आपली ना बघा वेळ ठरलेली असते. सकाळी 7-8 वाजता आपल्याला चहा लागतो ना, 10-12 वाजता जेवण लागतं, परत संध्याकाळी 4-5 वाजता चहा लागतो, परत रात्री 9-10 वाजता जेवण लागतं. आपली कशी वेळ ठरलेली तशी त्या पितरांची वेळ ठरलेली असते. आणि मग त्या तिथीनुसार आपण त्यांच्या नावाने खाली लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. तुम्ही म्हणाल ताई असं कुठं असतं का? त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरायचं, असं कुठं असतं का? तुम्हाला एक सोपं उदाहरण करून देऊ का? सोपं. मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना. आता मोबाईल शिवाय माणूस आहे का दादा? प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्याच्यामध्ये बघा विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. तसंच एक गुगल पे किंवा फोन पे नावाचं ॲप्लिकेशन आहे बाबा. ते ओपन करा आणि त्यात एक नंबर टाका 9021-785-706 आणि त्याच्यावर फक्त 11,000 सेंड करा, लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात. तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले. तसं त्या पितरांच्या नावाने आपण खाली लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. आणि लोक जेव नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं. यासाठी पण माझ्याकडे पुरावा आहे. महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर, फेमस पात्र महारथी कर्ण. बघा मायबाप, कर्णासारखा दानी नाही आणि कर्णासारखा योद्धा नाही. त्यानं स्वतःचं शरीर सोडलं, चित्रगुप्ताकडे गेला. तो चित्रगुप्ताला म्हणाला, म्हणे मला काहीतरी खायला दे. चित्रगुप्त त्याला म्हणतो, म्हणे कर्णा, तुझ्या नावाने खाली कोणी अन्नदान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही. बरं कोण म्हणला? चित्रगुप्त. कोणाला म्हणला?
कर्णाला काय म्हणला, तू कधी दान केलं नाही. कर्ण म्हणला, बाबा अरे तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या काय म्हणे. हा अरे मृत्यू लोकात जाऊन विचार, दान म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव कर्णाचं येतो आणि तू खुशाला म्हणतो कधी दान केलं नाही. मग आता याच्यावर तो चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली, अरे आपण वकील आहे म्हणे, आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र आहे, तू काय काय कुटाणा केलाय मला सगळं माहिती म्हणे. तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही. बघा कर्णाकडे समजा कोणी अन्नदान मागायला आलं तर दान करीत नव्हतं, तर या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं म्हणजे पांडवांचं तो घर दाखवायचा. तू यांच्याकडे जेवायला जा म्हणजे तुला अन्न. चित्रगुप्त म्हणाला, कर्णा तू कधी अन्नदान केलं नाही पण तुझ्या या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं, म्हणून तू एक काम कर, हे बोटच तोंडात धर. आता विचार करण्याची गोष्ट आहे अक्का, कर्णासारख्याला जर स्वतःचं बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती हाणतो सप्त्याला. आपले काय अवस्था होईल याचा विचार करा. म्हणून शास्त्रामध्ये सूत्र आहे, अष्टदरिद्र पीडित. आपल्या पितरांसाठीचे आपले जितके काही कार्य आहे ते कार्य जर का आपण केले नाही तर आपल्या पुढच्या 8ही पिढ्यांना दरिद्रता भोगावी लागते. विठ्ठल बघा एक ठिकाणी कीर्तन झालं, माझं श्राद्धाचं कीर्तन होतं आणि एक मनुष्य त्यानं मला येऊन फार महत्वाचा प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नामुळे माझा सुद्धा अभ्यास झाला. ऐका, त्यानं विचारलं की म्हणे ताई, जसं इतर धर्मामध्ये बघा माणसाला जमिनीमध्ये पुरलं जातं बरोबर ना, मग आपल्या हिंदू धर्मामध्ये माणसाला अग्निडाकच का दिला जातो? फार गोड प्रश्न आहे बरं का त्याचा. याचं उत्तर तुम्हालाही कळलं पाहिजे. ज्या वेळेस देव आणि दैत्यांचं युद्ध व्हावं त्या युद्धामध्ये देवांनी दैत्यांना मारावं. मला सांगा दैत्यांच्या गुरूंचं नाव काय बरं? शुक्राचार्य. हे शुक्राचार्य आहे ना, यांना भगवान शंकरांनी संजीवनी विद्या दिली. संजीवनी विद्या. मग हे काय करायचे, संजीवनी विद्याच्या माध्यमातून त्या सगळ्या मेलेल्या दैत्यांना जिवंत करायचे आणि पुन्हा हेच दुसऱ्या दिवशी जाऊन युद्ध करायचे. देवतांनी विचार केला असं जर का चालत राहिलं तर आपलं युद्ध कधी संपणार नाही. मग काय करावं, या सगळ्या देवतांनी सूर्यनारायणाचा धावा केला. सूर्यनारायण प्रकट झाले, विचारलं सांगा काय पाहिजे. म्हणे देवा आमची अशी विनंती आहे. म्हणे काय, आम्ही ज्या ज्या दैत्यांना युद्धामध्ये मारू त्यांचं शरीर तुम्ही तुमच्या अग्नीने जाळून भस्म करून टाका. तेव्हापासून माणसाला अग्नीने जाळून भस्म करायची परंपरा सुरू झाली. विठ्ठल आणि मायबाप त्यातल्या त्यात नियम असा आहे, माणसाचं शरीर हे 3.5 तासाच्या आत जाळावं. किती तासाच्या? 3.5 तासाच्या आत जाळावं. का? याच्या मागचे 2 कारण आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये ना 5 प्रकारचे प्राण आहेत. किती? 5. ज्या वेळेस आत्मा देहाला सोडून निघून जातो त्यावेळेस हे 5ही प्रकारचे प्राण या शरीराचा त्याग करतात. पण 2 उपप्राण असेत, देवदत्त आणि धनंजय. हे 2 प्राण असेत की 3.5 तासापर्यंत या शरीराचं रक्षण करतात आणि एकदा का 3.5 तास उलटले हे या शरीराचा त्याग करतात आणि मग शरीरातून दुर्गंध यायला चालू होतो. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे 3.5 तासाच्या नंतर अनेक प्रकारचे कृमी, किडे, जीवजंतू या शरीरामध्ये जन्म घेतात आणि 3.5 तासाच्या नंतर जर जाळलं तर मग त्यांनाही मारल्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडतं. मग आता तुमच्यातले काही जण म्हणतील की ताई काही वेळेस जर 3.5 तासाच्या आत जाळता आलं नाही तर काय करावं? कारण भावकी वगैरे सगळं सांभाळणं आहे बरोबर ना.
या जगामध्ये सर्वांचा नाद करावा, पण गावकीन भावकीचा नाद करू नाही हो. म्हणजे आम्हाला भावकी वगैरे सगळं सांभाळलं नाही. आधी जाळलं तर आमच्या भावकीमध्ये भांडणं लागतील, मग काय करावं बघा. काही विशिष्ट प्रकारचे मसाले, काही विशिष्ट प्रकारच्या वनौषधी, या मसाल्यांमध्ये, या वनौषधीमध्ये जर या देहाला ठेवलं तर या शरीरातून दुर्गंधही येत नाही आणि या शरीरामध्ये कृमी किडेही जन्म घेत नाही. विठ्ठल शास्त्रामध्ये काही आपल्याला नियम टाकून दिलेत, त्या सगळ्या नियमांचं अवलोकन करणं हे आपलं खऱ्या अर्थाने कर्तव्य. आणि आज मला एक आनंद या गोष्टीचा वाटला की आपला जो काही भालेराव परिवार आहे, या परिवारानं आपल्या वडिलांसाठी या सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन केलं. तसं बघायला गेलं, आपले जे काका होते ते कोणाचे तरी सुपुत्र होते, कोणाचे तरी पती होते, कोणाचे तरी वडील होते, तो कोणाचे तरी आजोबा होते. पण तुम्हाला सांगू मायबाप, या सगळ्या नात्यांमध्ये सगळ्या जिव्हाळ्याचं नातं हे आईचं, हे बापाचं आणि लेकराचं नातं आहे दादा. मायबापा, बाप बाप म्हणजे काय? बाप म्हणजे आनंदाचा धरा असतो, बाप म्हणजे चमकणारा तारा असतो, बाप म्हणजे उगवता सूर्य असतो, बाप म्हणजे आपल्या लेकरांचं धैर्य असतो. आईसाठी करतो आपण मदर्स डे साजरा, मित्र मैत्रिणींसाठी करतो फ्रेंडशिप डे साजरा, बहीण भावांसाठी करतो रक्षाबंधन साजरा, पण बापासाठी केलाय का हो कोणी फादर्स डे साजरा? का बरं त्या बापाला आपण प्रत्येक गोष्टीतून वर्ज करून टाकला? त्याची हीच एक चूक होती ना माय बाप. तुमच्या आमच्या सुखासाठी तो बाप आयुष्यभर धडपड करत राहिला, त्याची हीच एक चूक होती माय बाप. लक्षात ठेवा, बाप जीवनामध्ये कळत नसतो आणि ज्या दिवशी कळतो त्या दिवशी बापच नसतो. खरं तर बाप गेल्यावर काय वेदना होतात ना, या भालेराव परिवाराला विचारा. सोडोनिया गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडोनिया गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 आता म्हणू मी कुणाला, बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून का गेले बाबा सारा परिवार. सोडोनिया गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 आता म्हणू मी कुणाला, बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. काय खरं सांगते, बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची सेवा करून घे, कारण बाप एकदा निघून गेला ना गं, तो परत नाही येणार. कितीही पश्चाताप केला ना, तो बाप परत येणार नाही ग. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, हा तर त्याचा खरबुडा पण आईवानी होता. माझ्या नव्या वहीसाठी बाप झिजला गामानं, आणि त्याचे मळालेले कपडे मला ध्वजा समान, मला ध्वजा समान. माय खरं सांगते, तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर सगळ्यात जास्त जीव ओतणारी व्यक्ती म्हणजे तुमचा बाप आहे. लक्षात ठेवा माय, बाप जीवनामध्ये कधीच रडत नाही ग. बापाचं जेव्हा बाप जातो ना तेव्हा बाप रडत नाही, बापाची जेव्हा आई जाते तेव्हा बाप रडत नाही ग. पण ज्या वेळेस त्याच्या हृदयाचा तुकडा, त्याची लेक
लग्न करून परक्या घरी जाते ना, त्या दिवशी मात्र बाप ढसा ढसा रडतो. म्हणून सांगते, बापाची सेवा करा. बाप जिवंत आहे, बापाला जीव लावून घ्या. बापाच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग, बाप जेव्हा पहिल्यांदा आपल्या लेकीचा चेहरा बघतो, तिला उचलतो, आपल्या हृदयाशी घट्ट धरतो. आणि दुसरा आनंदाचा प्रसंग म्हणजे बाप ज्या वेळेस आपल्या लेकीला घेण्याकरिता पहिल्यांदा तिच्या सासरी जातो. आनंदाचा क्षण असतो. लेकी येते आपल्या सासरी, 15-20 दिवस राहते, माहेरी 15-20 दिवस राहते. आणि ज्या वेळेस पुन्हा जाण्याकरिता निघते ना माय, भावाने भले 5,000ची साडी घेऊ द्या, पण बापाने जर 500 रुपयाची साडी घेऊन दिली ना माय, तर भावानं घेऊन दिलेल्या 5,000च्या साडीपेक्षा बापानं घेऊन दिलेली 500 रुपयाची साडी लेकीला जास्त प्रिय वाटते. का? कारण त्या साडी मागे त्या बापाचं प्रेम दडलेलं असतं माय. ज्या वेळेस लेक जाण्याकरिता निघते, भाऊ आपल्या बहिणीच्या पिशव्या हातामध्ये घेतो, त्यावेळेस बाप म्हणतो, दाद्या तू थांब, मी घेतो माझ्या लेकीच्या पिशव्या हातामध्ये. त्यावेळेस तो बाप आपल्या लेकीच्या पिशवी हातामध्ये घेतो. त्याचं धोतर फाटलेलं आहे ग, त्याचं बनियान 10 ठिकाणी फाटलेलं आहे, त्याचे हात थर 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 कापताय. लक्षात ठेवा, हात थरथरत असताना जो आपल्या लेकीच्या मागे खंबीरपणे उभा राहतो त्याला बाप असं म्हणतात. आणि त्या बापाला विसरता कामा नाही माय बाप. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंस होत या, मला कसंस होत या, कोणी बाबा म्हणताना. मला कसंस होत या, कोणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. मायबाप लक्षात ठेवा, आई बापाला 4-4 लेकरं असू द्या, पण त्या 4ही लेकरांमध्ये सगळ्यात जास्त जीव आई बापाचा हा फक्त लेकीमध्ये असतो. मायबाप फक्त आणि फक्त लेकीमध्ये असतो. सगळ्यात जास्त जीवाची, सगळ्यात जास्त लाडकी, सगळ्यात जास्त लाडाची ही फक्त लेक असते. आई बापाची लाडाची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसली अंजिरी सारी. माझ्या केसान गो मालीला फुलईला चाफा, वास परमालता वाऱ्यान घेत यचे पानथ नाकान साजीरवानी. गला भरून सोन्याचे मणी, नथ नाकान साजीरवानी. गला भरून सोन्याचे मणी, कोली वाऱ्याची मी गराणी. रात पुनवेला नाचून करतय मोजा, रात पुनवेला नाचून करतय मोजा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. म्हणून सांगते माय, बाप जिवंत आहे, बापाची सेवा करून घे. या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा नवस न करता पावणारा देव म्हणजे तुमचा बाप आहे. त्या बापाचे उपकार विसरता कामा नये, त्या बापाचं प्रेम विसरता कामा नये.
म्हणून मला खरं तर आज या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटला की आपल्या भालेराव परिवारानं आपल्या खरं तर वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कीर्तनाचं आयोजन केलं. धन्य माता पिता तयाची आमचे महेश काका एक धन्य माता पिता तयाची आपल्या वडिलांसाठी ते एवढं मोठं कार्य करताय. आज खरं तर त्यांच्या वडिलांना वरती फार आनंद होत असेल की मी कोणतं पुण्य केलं आणि यांच्यासारखा सुपुत्र माझ्या पोटी जन्माला आला. त्यांना आज खरं तर आनंद वाटत असेल मी सांगते. असो, पुन्हा एकदा तुम्हा समस्त भालेराव परिवाराचे या ठिकाणी आभार मानते आणि आपल्या भंगाकडे वळते. विठ्ठल बहुता सुकृती नर देहाला धला भक्ती विना गेला अधोगती. हरे मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. आजच्या भंगामध्ये श्री संत श्रेष्ठ नाथ महाराज आपल्याला या मनुष्य देहाचं महत्व सांगतात. या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर बघा आपल्याला एक प्रश्न पडेल की तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय. शास्त्राचं जर आपण बघा अवलोकन केलं तर अनेक कारण मला सांगता येतील आणि तेवढी सगळी कारण सांगायला माझ्याकडे तितका वेळ नाही. पण 2-3 कारण सांगायला हरकत नाही. नंबर 1 वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे माणसाची वासना शिल्लक राहिली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. नंबर 1. चला पुढे. नंबर 2 कर्म. केले कर्म झाले त्याची भोगा. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. कर्म. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि नंबर 3 नाथ महाराजांनी आपल्याला आज सांगितलं बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विना गेला अधोगती. बघा बहुता म्हणजे अनेकन सुकृत म्हणजे पुण्य. अनेक पुण्य करून नरदेह लाधला आह. अनेक प्रकारचे पुण्य करून नरदेह लाधला. पुण्यात अनेक प्रकारे भगवान परमात्म्यानं गीतेच्या 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलं. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम. इथं 4ही ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचन लागले आणि सप्तमीचे प्रत्येक आयत आतमध्ये ठाईवर विषय ठिकाणी. मयाच्यातलं जे काही मध्ये का ते उचलायचं आणि इथं लावायचं मग त्याचा अर्थ होतो. वेदाचं अध्ययन करण्यामध्ये पुण्य आहे, दान करण्यामध्ये पुण्य आहे, यज्ञ करण्यामध्ये पुण्य आहे. बरं अजून कशाने पुण्य मिळतं सांगू का मावशी तुम्हाला? कशाने पुण्य मिळतं सांगू? ऐका.
कीर्तन केल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं, विणा घेतल्याने पुण्य मिळतं, गायन केल्याने पुण्य मिळतं, टाळी वाजवल्याने पुण्य मिळतं, टाळ वाजवल्याने पुण्य मिळतं, मृदुंग वाजवल्याने पुण्य मिळतं, कीर्तन रेकॉर्ड केल्याने पुण्य मिळतं, साऊंड सिस्टीम दिल्याने पुण्य मिळतं. एवढं काय तर चांगलं पाकिट भरल्याने पुण्य मिळतं. विठ्ठल हे मृत्यू लोकातली अशी कुठलीच गोष्ट नाही की जी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी पुण्यच असावं लागतं बघा. हे मी माझ्या पदराचं सांगत नाही, शास्त्रामध्ये वर्णन आहे. मानुष्यम वरवंश जन्म विभव दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वतम शृण्वत्वमिंद्रजयो सत्पात्रे दाने रती ते पुण्य न विना त्रयोदशो गुणा संसारेण. हा दुर्लभ. हा बघा, त्या 13 गोष्टी ज्या आहे त्या मिळवण्यासाठी पुण्य आपल्या पदरामध्ये असावं लागतं. नंबर 1 मानुष्यम, मनुष्य देह मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मानुष्यम. बघा, दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे. वरवंश जन्म म्हणजे काय बाबा? चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. त्यासाठी पुण्यवान आईबाप असावे लागतात. पण मला सांगा ना, आईबापच शोले पिक्चर पाहणारे असतील तर पोरं गब्बर सिंग नाही का जन्माला येणार? हा, आधी परमार्थ कोणी करावा? आई वडिलांनी करावा. आणि मग नंतर कोणी करावा? लेकरांनी, पोरांनी करावा. बरोबर ना? प्रत्येक आई बापाला वाटतं की आमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे. पण ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी आईनं त्याच्या आधी माँसाहेब जिजाऊ आणि बापानं शहाजी राजे होणं गरजेचं आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. लक्षात ठेवा. 50 वर्षांचं आयुष्य आहे महाराजांचं. पण या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये अशी एकही घटना नाही की ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नाही. प्रत्येक घटनेचं नियोजन याच्या पुढे जाऊन म्हणते, आईच्या गर्भामध्ये असताना आयुष्याचं नियोजन करणारा एकच राजा या जगाच्या पाठीवर झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें 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 सुंदर शिवाजी राजा. किंवा छत्रपती संभाजी महाराज जन्माला येण्यासाठी बापानं छत्रपती शिवाजी महाराज होणं गरजेचं आहे. त्यावेळेस शंभूराजे जन्माला येतील. बघा, या हिंदू धर्मासाठी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं रक्त दिलं. या हिंदू धर्मासाठी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं कातडं दिलं. या हिंदू धर्मासाठी माझ्या छत्रपती शंभूराजेंनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. आणि याच हिंदू धर्मासाठी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं. म्हणून त्यांचं ते बलिदान विसरता कामा नये. लक्षात ठेवा. आ विराजो, आ विराजो शंभू राजा धीराजो. सेवा को है सिंहासन, देवों का ये आसन. जिम्मेदारी भरा जो, सेवा भरा जो. छत्रपती संभाजी महाराज की हॅलो. म्हणून इथं शब्द काय वापर
वरवंश जन्म, चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी पुण्य असावं लागतं, आईबाप पुण्यवान असावे लागतात, त्यावेळेस आपला चांगल्या कुळात जन्म होतो. विठ्ठल मानुष्यम वरवंश जन्म. पुढं सांगितलं विभव हा नाम वैभव हा म्हणजे श्रीमंत होण्यासाठी पुण्य असावं लागतं. मानुष्यम वरवंश जन्म विभव हा दीर्घायू. दीर्घायू म्हणजे दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. रारोग्यता म्हणजे निरोगी राहण्यासाठी पुण्य असावं लागतं. बाबा मी तुम्हाला सांगते ना, इथं उपस्थित असा एकही नाही की ज्याला कोणता ना कोणता रोग, प्रत्येकाला कोणता ना कोणता रोग आहे. कोणाच्या डोळ्याला चष्मा आहे, कोणाला मूळव्याध आहे, कोणाला बगंदर आहे. आता कोणाचा मूळव्याध केव्हा उठवतो सांगता येत म्हणजे ते आहे व प्रत्येकाला कोणता ना कोणता रोग आहे. इथं असा एकही नाही की जो संपूर्ण निरोगी आहे. का? कारण निरोगी राहण्यासाठी पुण्य असावं लागतं. आरोग्यता. बघा हा जो पुढचा मुद्दा आहे ना, फार महत्वाचा सांगितलाय. सन्मित्रम म्हणजे चांगला मित्र मिळवण्यासाठी पुण्य असावं. मित्र मळका असावा पण जळका नसावा. मित्र छोटा असावा पण खोटा नसावा. मित्र तोंडावर बोलणारा असावा, पाठीमागे खोड्या करणारा नसावा. मित्र पुढे आणणारा असावा, मागे खेचणारा नसावा. पण आताच्या काळात काय झालंय बाबा, शीशा टूटे गुल मच जाए, दिल टूटे आवाज न आए, सापड़ से तो दोस्त बचाए, सापड़ से तो दोस्त बचाए, लेकिन दोसड़ से तो कौन बचाए, दोसड़ से तो कौन बचाए. आत्ताच्या काळामध्ये चांगली मैत्री कुठं बाबा बघायला मिळते. मैत्रीचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हणलं तर कृष्ण आणि सुदामा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. हो मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. म्हणून सन्मित्र म्हणजे चांगला मित्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सन्मित्र. पुढं सांगितलं सुसुता म्हणजे चांगला मुलगा मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सती प्रियतमा म्हणजे चांगली बायको मिळवण्यासाठी बाबा पुण्य असावं लागतं. पुढं सांगितलं भक्तिश्च नारायणे, भगवंताची भक्ती घडायला पुण्य असावं लागतं. मला सांगा आपल्या गावाची लोकसंख्या किती बाबा? किती? 3,500. कीर्तनाला किती आले? 2 लग्न आहे. पण असो काही असो, कीर्तन महत्वाचं आहे ना. उद्धाराचं साधन लग्न आहे का कीर्तन आहे? तुम्ही उत्तर द्या. साधन काय उद्धाराचं? कीर्तन आहे. तुम्ही इथं आले का आले? अहो तुमच्या पदरामध्ये पुण्य आहे ना. तुमच्या पदरामध्ये काय पुण्य आहे. आणि तुम्हाला सांगते तुकोबरायांनी सुद्धा अशाच व्यक्तीला धन्यता दिली. कोणत्या व्यक्तीला? धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध
मला धन्यता दिली. तुकोबारायांनी काय सांगितलं, देवा मला काहीच नको, कशाचीच मागणी नाही, मला फक्त एका गोष्टीची मागणी, मला तुझं भक्ती भाव प्रेम या सगळ्या गोष्टी घडू दे, बाकी मला काहीच नको. करुणी उचिता 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 प्रेमा घाली हृदयात प्रेमा घाली हृदयात आलो दान मागायासा आलो दान मागायासा प्रेमा घाली हृदयात प्रेमा घाली हृदयात आलो दान मागायासा दान मागायासा. तुम्हाला सांगू बाबा, अशीच प्रकारची मागणी अजून एका ठिकाणी महाराजांनी केली. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख देई मागणी केली. तुम्हाला सांगते, ज्याच्या पदरामध्ये पुण्य आहे ना त्यांनाच कीर्तन ऐकायला मिळतं, अन्यथा कोणालाही मिळत नाही. म्हणून इथं आपल्याला मुद्दे सांगितले, 13 मुद्दे. मानुष्यम वरवंश जन्म विभवः दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वोत्तम. विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुजनत्वम सुजनत्व म्हणजे मावशी सुजनत्व म्हणजे चांगले नातेवाईक. काय चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मुळात नाते या शब्दातच अर्थ दडलाय ना, ते नाही ते नातेवाईक जे आपले होऊच शकणार नाही त्यांना नातेवाईक असं म्हणतात. आणि आपण कुठं लोकांना आपलं आपलं म्हणून जगायचं. अहो या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. ही तुम्हाला सांगते, ही जी दुनिया आहे ना, दुनिया बेईमान दुनिया आहे. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं माने कोई नहीं माने कोई नहीं माने माता पिता को कोई नहीं माने औरत का बहुमान औरत का बहुमान औरत का बहुमान आई रे आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई. म्हणून सुजनत्वम म्हणजे चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुजनत्वम इंद्रियजयो इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. इंद्रियजयो सत्पात्रे दाने रती सत्पात्री दान घडायला पुण्य असावं लागतं. म्हणून ते पुण्य नवीना त्रयोदशः गुणः संसारिणः दुर्लभः. या 13 गोष्टी संसारिकाला दुर्लभ आहे नव्हे तर त्या पुण्याने मिळतात. मग महाराज काय म्हणले, बाबा रे, एक तर अनेक जन्मांच्या अनेक प्रकारच्या पुण्यानं तुम्हाला हा मनुष्य देह मिळाला ना, मग तुम्ही काय करा, भक्ती करा. भक्ती केली नाही तर काय होईल. अभंगाचं प्रथम चरण. बहुता सुकृती सुकृती
लाडला प्रभूचा सुकृती सुकृती नरदेह लाडला बाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मुढा. बघा नाथ महाराजांनी इथं बाप शब्द वापरला. कोणता शब्द वापरला? बाप शब्द वापरला. का या शब्दाचा उच्चार करावा? नाथ महाराज म्हणले या मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि त्या कर्माचं वर्म कळत नाही. बघा कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. कर्माचं वर्म कळालं नाही, नंबर 1 नाश होतो ठसाविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश. अल्प वर्म झालं काय? पित्तरपाठ होता बरं का बाबा, आणि एक जोडपं नवीनच जोडपं लग्न झालेलं एका ठिकाणी गेलं जेवायला पित्तरपाठामध्ये. तिथं अनेक पदार्थ होते, त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे खीर बनवली होती. आणि आज जोडप्यानं पहिल्यांदाच खीर खाल्ली. मग खीर खाऊन झाल्यावर जेवण झाल्यावर मालक मालकिनीला म्हणला, म्हणे खीर कशी बनवली याचं वर्म जाणून घे. मग ही स्वयंपाकगृहामध्ये गेली, कसं काय सगळं विचारलं, कशात काय टाकलं कशात काय टाकलं सगळं विचारलं. घरी आली आणि खिरीची सामुग्री गोळा केली. दूध आणलं, काजू बदाम पिस्ता सगळं काय आणलं, पण लक्षातच राहिलं नाही खिरीला साखर टाकायची का फोडणी द्यायची. मी म्हणे फोडणी द्यायची असेल मग तेल गरम केलं, असा मस्त कांदा परतून घेतला, थोडासा लसूणही परतून घेतला, मग दूध टाकलं, मग काजू बदाम पिस्ता थोडस हिंगही टाकलं. काय झालं? नाश झाला. करायला गेली खीर, झाली कढी विठ्ठल. क्षीरीमध्ये हिंग दुधामध्ये बोड हितेची वंगळ नाश केला. ऐका तुकोबर आहे म्हटले एक वेळेस नाश झालेला चालेल, पण आता याच्या पुढचा ऐका, अवकळा होता कामा नये. तुका म्हणे वर्म नेन ताजो रांधी पावविते बुद्धी अवकळा. अवकळा होता कामा नये. घडलं काय? एका पाटलाची पोर लग्नाला आली, बाजूच्या पाटलाचा पोर लग्नाला आलं. मग पोरीच्या बापानं 5-25 माणसं घेतले आणि गेला पोराच्या बापाच्या घरी. राम राम राम, काय काम कडलं? म्हणे आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग तुमचाही मुलगा लग्नाला आला. म्हणले मग आमची मुलगी तुमच्या पदरात घ्या. वा, घेतली समजायची तुम्ही माळकरी पाटील, तुमची पोरगी आम्ही आमच्या पदरात घेतली समजायची. मग पोरीचा बाप म्हटला मग काही द्या घ्यायचं. पोराचा बाप म्हणला हे बघा काहीच द्यायचं नाही,
आमच्याकडे सगळ्या गोष्टी 4-4 आहे म्हणे. कूलर 4, कुकर 4, बेडरूम 4, पप्पेचाई नाही ती एकच बरी, ती एकच बरी. सगळ्या गोष्टी 4-4 आहे. काय देऊ नका, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या, बाकी काहीच करू नका. मग काय बनवू? अहो म्हणे काही बनवा म्हणे. मग गावरान बेत करतो म्हणे. काय? रव्याचे लाडू. याला कोणी कोणी खऱ्याचे लाडू म्हणतं बाबा. बर का दादा, हे रव्याचे लाडू असे आहेत, याच जर का वर्म साधलं बर का आजी, इतके खुसखुशीत होतात, तोंडात टाकल्या टाकल्या पाणी होतं. पण याच जर का वर्म हुकलं तर हे तोंडातले दातही पाडतं. आणि नेमकी आचार्याकडून वर्म हुकलं. आता ऐका, तू का म्हणे वर्म नेणं ताचो रांधी. रांधी म्हणजे स्वयंपाक करणं. स्वयंपाक करण्यामध्ये वर्म हुकलं काय होतं ऐका. लग्न लागलं, पंक्ती पडल्या, सगळेजण जेवायला बसले. मग जे काही पहिल्या पंक्तीवाले होते ते पोराच्या बापाला म्हणले, पाटील तुम्ही पहिल्या पंक्तीमध्ये बसा म्हणे. आता हे जेवायला बसलं, याला जागा भेटली बरं का मावशी. कुठं? कार्यालयाच्या दरवाजाजवळ जेवायला बसलं. ताटात सगळं काही वाढलं. अंततः तो लाडू वाढला. मग लाडू वाढल्याच्या नंतर हातामध्ये सर्वांनी पाणी घेतलं आणि 3 वेळेस अन्नाभोवती फिरवलं. आणि मग पुंडलिका झाली. जी लोकांनी ताटामध्ये हात टाकला. सगळ्यात पहिलं लाडू उचलला, असं हातानं तोडून पाहिला, तुटना. काय करावं? दातानं तोडून पाहिला, खालचे आणि वरचे दोन्ही दात लाडूत घुसले, पण लाडू काही फुटना. काय करावं? डाव्या हातामध्ये लाडू पकडला, उजव्या हाताची बुक्की त्याला मारली, हात मुरगळला, पण लाडू काही फुटना. हे मनामध्ये विचार करायचं, दादा मी गावाच्या गाव फोडले, एका सप्त्याचे 2 सप्ते गेले आणि माझ्याकडून लाडू फुटना. हे इतकं हुशार होतं, आपल्याच गावातलं होतं. यानं काही केलं माहिती का? आता दरवाजाजवळ बसलो होतं ना, यानं दरवाजाच्या फटीत लाडू घातला. दरवाजा बिजागरी सह निघाला, पण लाडू काय फुटला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. वर्म हुकलं नंबर 1 नाश होतो, आणि वर्म हुकलं तर अवकाळा होते. म्हणून नाथ महाराज म्हणले, मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि त्या कर्माचं वर्म कळत नाही. अभंगाचं 2य चरण. जन्मांचे सुकृत पदरिताचे मुखी हरी पैठ होय. बघा, भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं, तेव्हा देवाचं नाव मुखामध्ये येतं.
तुलेले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा हो पांडुरंगा 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 तुलेले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. नाथ महाराजांना एका गोष्टीचा राग आला. महाराज म्हणले आमच्या संत महात्म्यांनी तुम्हाला सुटका दिली, यारे यारे लहान थोर सकळांचे येते आहे अधिकार. असं असूनही तुम्ही जर देवाचं नाव घेतलं नाही तर रावरंक हो का उचनीचं या ती भक्ती विन माती मुखी त्याच्या. म्हणून आपल्या सर्वांना मिळून 2 मिनिटं भगवंताचं भजन करायचं बरं का. चला बरं सगळ्यांनी आपले हात वरती करा करा करा. ज्यांना ज्यांना देवानं हात दिले त्या सर्वांनी हात वरती करा. तिथं झाडाच्या खाली उभे असलेले सर्वे सर्वे हाताचे घडे घालून उभे असलेले सगळे, इथं व्हाईट शर्टावाले झाडाच्या इथं उभे असलेले करा करा हात वरती करा. सर्वांनी करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई मुक्ती संयुज्यता पाठीलागे. नाथ महाराज म्हणले देवाचं हरी हरी नाव घेतल्यानं काय होईल. बघा देवाचं नाव असं फुकट आहे. ते घेण्यासाठी आपल्याला GST द्यावा लागत नाही, SGST नाही, CGST नाही, काही नाही, इन्कम टॅक्स नाही, काहीच नाही. फुकट असं देवाचं नाव आहे. हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार. कोणी घेता का देते मी उतार. कोणी घेता का देते मी उतार. हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार व्यापार. कोणी घेता का देते मी उतार. कोणी घेता का देते मी उतार. कोणी घेता का देते मी उतार. म्हणून देवाचं हरी हरी नाव घेतल्याने काय होईल. अभंगाचं अंतिम चरण. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. 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 मुक्ती सायुरता पाठी लागे.
जय हो. बहुता सुकृती नरदेह लादला भक्ती विना गेला अधोगती हरी मुखी गाता हरपली चिंता त्याने मगुता जन्म घेणे झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल, तुमचंच लेकरू समजा, जास्त मोठी नाही मी, आताशी 12वीचं लेकरू आहे म्हणून तुमचंच लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. जे काही चांगलं बोलले असेल, आईवडिलांची पुण्याई, सद्गुरूंचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा समजा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.